नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज सकाळपासून संजय राऊतांच्या विक्रोळी इथल्या निवासस्थानाच्या समोर पोलिसांची गर्दी व्हायला लागली. थोडक्यात पोलिसांचा बंदोबस्त हा तिथे वाढायला लागला. साधारणतः 11:30-12 नंतर तिथे शिवसैनिक एकनाथ शिंदे सेनेचे सगळे आक्रमक शिवसैनिक हे तिथे हळूहळू जमायला लागले आणि आत्ता जेव्हा मी व्हिडिओ करतोच आहे तेव्हा तिथे शिवसैनिकांचं मोठं आंदोलन सुरू आहे. म्हणजे अशा पद्धतीचं बोलणं, अशा पद्धतीची भाषा ही सहन केली जाणार नाही, अशा आशयाचे फलक घेऊन शिवसेना तिथे आंदोलन करते. असं नेमकं काय घडलं? संजय राऊत असं नेमकं काय बोललेत की शिवसेना इतकी आक्रमक झाली आहे? ती एक पोस्ट जी संजय राऊतांनी आज एक्स पोस्टवर केली आणि या पोस्टमुळे एकनाथ शिंदेची शिवसेना ही आक्रमक झाली आहे. आता नेमकं या पोस्टमध्ये असं काय केलंय, असं काय लिहिलंय तेच बघणार आहोत आपण या व्हिडिओमधनं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रहो, संजय राऊत आणि वाद हे आता वेगळं होऊ शकत नाही. संजय राऊत बोलले आणि त्याच्यातनं एखादा वाद नाही झाला असं होत नाही. मग संजय राऊत पंतप्रधानांवर बोलत असतील, संजय राऊत अमित शहांवर टीका करत असतील, ते देवेंद्र फडणवीसांवर टीका करत असतील, सरकारवर बोलत असतील, पण ते बोलताना ज्या पद्धतीची बोचरी टीका करतात त्यामुळे ते वाद ओढवून घेतात. म्हणजे कधी कधी तर मग असंही होतं, मग काही लोक सत्ताधाऱ्यांमधले असंही म्हणतात की अशा पद्धतीच्या वक्तव्यांवर बॅन आणला पाहिजे, अशा प्रवक्त्यांना बोलू दिलंच नाही पाहिजे. अगदी इथपर्यंत सगळा तो वाद टोकाला जात असतो. पण संजय राऊत या गोष्टीकडे लक्ष देत नाही. संजय राऊत जे आपल्या मनात आहे ते बोलत असतात आणि संजय राऊत बोलतात की ही आमची स्टाईल आहे, ही आमची बाळासाहेब ठाकरे शैली आहे आणि या शैलीतच मी बोलणार, हा त्यांचा एक नेहमी खाक्या असतो, हे आपण बघितलेलं आहे. पण आज पुन्हा एकदा तशा पद्धतीचा वाद हा संजय राऊतांनी ओढवून घेतलेला आहे. आता त्याच्याही आधी आज कोर्टामध्ये तारीख होती, म्हणजे शिवसेना कोणाची, चिन्ह कोणाचं, या बाबतीतली जी सुनावणी होती ती आज होती. आता ती सुनावणी पुढे ढकलली गेलेली आहे. 30 जुलैला ती सुनावणी असणार आहे. म्हणजे तब्बल ती आता पावणे 2 महिने पुढे ढकलली गेलेली आहे. पण या वेळेला सुद्धा न्यायाधीशांनी शिवसेनेच्या वकिलांना झापलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या सेनेच्या वकिलांना न्यायाधीशांनी झापलेलं आहे. झापताना ते असं म्हणालेले आहेत की आम्ही हा निकाल करायचा आहे, हा आम्हाला लवकर करायचा आहे, तो आम्ही करूच, पण तुमचे जे काही लोक आहेत शिवसेनेतले कार्यकर्ते मंडळी, जी काही सगळे प्रवक्ते आहेत, त्यांच्या बोलण्याला आवर घाला. ते ज्या पद्धतीची न्याय व्यवस्थेवर ते बोलत असतात हे आम्ही कदापि सहन करणार नाही. अशा पद्धतीने आज न्यायाधीशांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फटकारलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे संजय राऊत हे जसं सरकारवर टीका करतात तसं ते अनेक या देशातल्या यंत्रणांवर टीका करतात. मग ते ईडीवर टीका करतात, ते निवडणूक आयोगावर टीका करतात, अगदी त्यांनी कोर्टालाही सोडलेलं नाही आहे की कोर्ट देखील हे या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतंय, अशा पद्धतीने देखील टिप्पणी हे संजय राऊत करत असतात. त्यामुळे कदाचित आज कोर्टाने अशा पद्धतीच्या विधानांचा समाचार घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. पण आता तुम्ही म्हणाल, पण मग आज एवढी गर्दी का झाली? त्यांच्या बंगल्याभोवती एवढा फौजफाटा कशाला पोलिसांचा? आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते इतके आक्रमक होत राऊतांच्या घराबाहेर का जमलेले आहेत? त्याचं कारण असं आहे की आज राऊतांनी एक्स पोस्टवर एक पोस्ट केली. त्यातला आशय जो आहे तो बघितला तर तुमच्या लक्षात येईल. खरं सांगायचं तर या पोस्टमधनं संजय राऊतांना सरकारवर टीका करायची आहे, मोदी सरकारवर टीका करायची आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायची आहे आणि त्याचे जे काही पडसाद सगळे किंवा त्याची जी काही अंमलबजावणी भाजप शासित राज्यांमध्ये जी चालू आहे त्याच्यावरही त्यांना टीका करायची आहे. पण ती टीका करताना त्यांनी या देशातल्या युवकांना मंद म्हटलेलं आहे आणि बस एवढा एक शब्द घेऊन लगेचच शिवसेना एकनाथ शिंदे गट आक्रमक झाला आणि त्यांनी त्यांच्या
बंगल्याच्या बाहेर गर्दी केलेली आहे, आंदोलन सुरू केलेलं आहे. आता त्यांनी मंद कोणत्या कॉन्टेस्ट मधलं म्हटलेलं आहे हे पण बघायला लागेल. ती पोस्ट काय आहे तेही मी तुम्हाला सांगतो. त्या पोस्टमध्ये संजय राऊत असं म्हणतात की जर एखादं राष्ट्र हे नष्ट करायचं असेल तर त्या देशातील युवकांची विचारशक्ती नष्ट करायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं आहे की जेव्हा एखाद्या राष्ट्राचं नुकसान कुठल्या एखाद्या व्यक्तीला करायचं असेल तर त्याच्याकडे शस्त्र काय आहे, तर त्या देशातला जो युवक आहे त्याची विचारशक्तीच मारून टाकायची. म्हणजे काय, तर याच्या मागे त्या अर्थ असा आहे की सध्या एकतर आत्ताच्या पिढी, तुम्ही बघा आता प्रत्येक जण मोबाईलवर अडकलेला आहे. सारा म्हणजे तो संवाद करत नाहीये, तो वाचन करत नाहीये, ना त्याचा घरामध्ये संवाद आहे ना कुणाशी संवाद आहे, तो सतत मोबाईलवर आहे. मग तो सोशल मीडियावर असेल, तो काही रील्स बघत असेल, तो युट्यूबवर असेल, जे काही आहे, पण तो मोबाईलवर आहे. त्यामुळे जी एक विचारशक्ती असते ती, आपण जे आपल्या मनाशी जो एक विचार करत राहतो तर तो विचारशक्ती ती कमी होते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या म्हणजे संजय राऊतांच्या आधी त्यांनी ह्या गोष्टी बोललेल्या आहेत, त्याचा आधार घेऊन मी बोलतो की सध्या जे काही आपल्या देशामध्ये आध्यात्मिक किंवा मंदिरांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने एक त्याचा सगळा प्रपोगंडा केला जातोय की ज्यामध्ये सगळे युवक हे अडकत चाललेले आहेत, असा एक रोष बहुधा संजय राऊत यांच्या बोलण्याचा असावा. बघा, तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा अडकत जाता तेव्हा तुमची देशाच्या बद्दलची, देशाचा जो काही पंतप्रधान आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या बद्दलची, राज्यामध्ये ज्या पद्धतीचा कारभार चाललाय त्या पद्धतीबद्दलची तुमची जी एक विचारशक्ती असते ती विचारशक्ती बाजूला पडते. मग तुम्हाला जर एखाद्याने सांगितलं तुम्ही भक्ती मार्गाला जाता, आपण भक्ती मार्गामध्ये जातो आणि भक्ती मार्गामध्ये गेल्यानंतर आपण या गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाही, म्हणजे आपली विचारशक्ती या बाबतीमध्ये मंदावायला लागते. अशा आशयाचा अर्थ हा त्यांना त्यांच्या पोस्टमधनं अभिप्रेत आहे. फक्त त्यांनी खाली त्याच्यामध्ये अजून एक वाक्य जे लिहिलं ते असं लिहिलं की सध्या देशातील युवक हा असाच दिशाहीन आणि मंद झालेला आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी आपल्या देशातल्या युवकांना मंद हा शब्द वापरलाय आणि या शब्दावरून हे सगळं रान पेटलंय. आता अनेक राजकीय लोक त्याच्यावर टीका टिप्पणी करतायत, प्रत्यारोप करतायत. एकनाथ शिंदेची शिवसेना तर आक्रमक झाली आहे की या देशातल्या युवकांना तुम्ही मंद कसं म्हणता, ही युवा पिढी, या युवा पिढीला कमी लेखणं हे चुकीचं आहे, अशा पद्धतीचा एक स्टँड घेऊन एकनाथ शिंदेची शिवसेना ही आक्रमक होऊन त्यांच्या घराच्या समोर आंदोलन करते. अगदी मान्य आहे मला, म्हणजे दुसरी बाजू जरी आपण त्यातली एक तपासली तर युवकाला तुम्ही बुद्धू, मंद असं अगदी थेट संबोधणं किंवा म्हणणं हे चुकीचं ठरेल. आज याच देशातला युवक आहे की जो प्रचंड काम करतोय, जो आपली एक बौद्धिक क्षमता ही देशाच्याच काही चांगल्या गोष्टींमध्ये तो पणाला लावतोय. त्यामुळे सर्वच युवक अशा पद्धतीने मंद झालेले आहेत असं म्हणता येणार नाही आणि कदाचित तेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अभिप्रेत आहे आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं आंदोलन केलेलं आहे. या दोन्ही बाजू जरी आपण बघितल्या तरी एक गोष्ट नक्की आहे, म्हणजे हे सगळं प्रकरण जे काही संजय राऊत या पोस्टमधनं सांगू पाहतायत ते म्हणजे असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काही आता तुम्ही पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, तुम्ही परदेश प्रवास कमी करा, तुम्ही घरातलं खाद्यतेलाचा वापर कमी करा, सोनं नाणं 1 वर्षभर खरेदी करू नका, हे जे तुम्ही आज सांगताय ते आज का सांगताय, म्हणजे जेव्हा निवडणुका पार पडल्या तेव्हा तुम्ही आम्हाला आता आज बघा, तुम्ही आज पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, ही महागाई का झाली? एकदम निवडणुका संपल्या आणि महागाई झाली. पण मग हे निवडणुकीच्या आधी तुम्ही सगळे राजकारणी पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये प्रचाराला जात होतात. त्या प्रचारांमध्ये तुमच्या मागे हजारो गाड्यांचा ताफा होता. पण आणि ही गोष्ट काही फार लांबची नाही आहे, म्हणजे याला काही 4 महिने उलटले तसंही नाही आहे, हे अगदी हार्डली महिन्याभरातल्या गोष्टी आहेत. बरं, युद्धसदृश स्थितीला देखील हार्डली आता आपण बघतोय 2 महिने होत आहेत की ही सगळी स्थिती अजूनही आहे आणि त्याचे परिणाम हे सगळे आहेत. मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं, याच्या उपाययोजना तुम्ही आधी का नाही केल्यात, हाच मुद्दा आज सगळीकडे विचारला जातोय.
बरं, तुम्हाला महागाई म्हणजे आज जे काही ऑइलचा प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे कच्चं तेल येत नाहीये, साठा आपल्याकडचा संपत येईल, चेनमध्ये म्हणजे सप्लाय चेनमध्ये खंड पडतोय, सगळं बरोबर आहे. डॉलर्स आपल्याला काही गोष्टी आयात कराव्या लागतात, त्यामुळे डॉलर्स आपले बाहेर जात आहेत. हे सगळं अगदी म्हणणं बरोबर जरी असलं तरी तुम्ही आधी महागाई म्हणजे तुम्ही आधी दर वाढवले नाहीत आणि आता एकदम 3 रुपयांनी 3.5 रुपयांनी दर वाढवले. मग त्यापेक्षा तुम्ही या गोष्टीची कल्पना आधीच दिली असती आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने जर दर वाढवले असते तर माणसाला त्याची झळ एकदम बसत नाही. आज म्हणजे खिशाला 3.5 रुपयाची झळ लिटर मागे बसणार आणि 2 लिटर मी गाडीमध्ये पेट्रोल टाकलं तर माझे एकदम 7 ते 8 रुपये जाणार. हा फटका आहे. दिवसाला आज सामान्य माणूस जेव्हा काम करतो, दिवसाला आज 10 रुपये सुद्धा आपले खर्च होणं हा त्याच्यासाठी आपल्या पॉकेटमधनं आपल्या महिन्याचं जे गणित असतं त्यातनं सगळं खर्च होत आहे. महागाई वाढली आहे, पेट्रोल डिझेलच्या दरामुळे महागाई वाढली आहे आणि हेच राऊतांना अभिप्रेत आहे. हेच राऊतांना सांगायचा राऊतांचा प्रयत्न आहे. पण राऊत एखादी गोष्ट सरळ सांगतील तर ते राऊत कसले? शेवटी ते एका वृत्तपत्राचे संपादक आहेत, ते खासदार आहेत. त्यांनी त्यांच्या ठाकरे शैलीमध्ये सांगितलं की एखादं राष्ट्र जर नष्ट करायचं असेल ना तर तिथल्या युवकांची विचारशक्ती तुम्हाला आधी क्षमता त्यांची नष्ट करावी लागेल. हे त्यांनी युवकांचं उदाहरण देत सांगितलेलं आहे. तर त्यामुळे या दोन्ही बाजू ज्या आहेत म्हणजे आज एकदम युवकांना थेट तुम्ही मंद म्हणणं हे देखील चुकीचं आहे. दिशाहीन म्हटलं, आज काही तरुण दिशाहीन म्हणजे ते भरकटले, त्यांना काय करावं हे कळत नाही, हे बरोबर आहे. पण थेट तो बाण सोडण्याने आणखीन तो युवक दुखावला जाईल याचा विचार संजय राऊतांनी निश्चित करायला पाहिजे. पण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेची शिवसेना एवढी आक्रमक झालेली आहे, त्या शिवसेनेने एवढं आक्रमक होण्याची गरज नाही आहे. कालपर्यंत तुम्हीच आज सत्तेमधले आहात ना, तुम्ही महायुतीतले आहात. कालपर्यंत तुम्हीच सांगत होतात की आपल्याला कोणतीही झळ बसणार नाहीये, आपल्याकडे पुरेसा साठा आहे, पंतप्रधान मोदी हे सक्षम आहेत, आपलं सगळं आपल्यावर कोणतंही संकट येणार नाहीये. मग आता एकदम ही महागाई का? आज पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, तसे भाजीपाल्यांचे वाढलेत, किराणा मालाचे वाढलेत. सामान्य माणसाचं कंबरडं मोडून गेलेलं आहे. आणि म्हणून संजय राऊत ज्या पद्धतीने आपला विचार मांडतायत तो विचाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच्यामध्ये त्यांनी जो युवकाचा आधार घेतलाय त्यांना असं म्हणायचं की आता हा युवकांनी पेटून उठलं पाहिजे. या सरकारच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीचा कारभार सुरू आहे या युवकांनी पेटून उठलं पाहिजे, त्यांनी आवाज उठवला पाहिजे. तो उठत नाहीये, ही खंत राऊतांना आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही सुद्धा तुमचे मत जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.